जय भीम. अन्यायाविरुद्ध पेटून उठली ती क्रांतीची मशाल होती. स्त्रियांच्या सन्मानासाठी दिलेली कायद्याची ढाल होती. अंधार चिरत आली अशी प्रकाशाची वाट होती. हिंदू कोड बिल हीच प्रगतीची लाट होती. एकेकाळी स्त्रियांना फक्त चूल आणि मुलापर्यंत मर्यादित ठेवलेले होते. त्यांना संपत्तीत वाटा नव्हता. त्यांना कुठलाही समान अधिकार नव्हता. याच अन्यायाला प्रहार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 फेब्रुवारी 1951 रोजी हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी संसदेत मांडले. या हिंदू कोड बिलाला हिंदू संघटनांनी प्रचंड विरोध केला. हिंदू संघटनांचं म्हणणं होतं की या हिंदू कोड बिलामुळे हिंदू धर्म हा धोक्यात येणार आहे. या झालेल्या प्रचंड विरोधानंतर आणि हे बिल मान्य होत नसल्यामुळे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देखील दिला होता. नेमकं काय आहे हिंदू कोड बिलामध्ये? महिलांना पतीच्या आणि वडिलांच्या मालमत्तेमध्ये समान वारसा हक्क देण्याचे हिंदू कोड बिल कार्य करते. त्यासोबतच घटस्फोटाचा, मुलं दत्तक घेण्याचा अधिकार असो, शिक्षणाचा अधिकार असो, समानतेचा अधिकार असो, हे सर्व महिलांना हिंदू कोड बिलामुळे मिळत आहे. आंतरजातीय विवाह म्हणा, एक पत्नीत्व म्हणजे हिंदू धर्मातील पुरुषाला फक्त एकच पत्नी करण्याचा कायदा आहे. हे बिल केवळ शब्दांचा मसुदा नव्हता, तर स्त्रियांना गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा कायदा होता. या देशातील प्रत्येक स्त्रियांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आहेत आणि प्रत्येक वेळेस आपण जेव्हा प्रगत होतोय तेव्हा या उपकारांचे स्मरण आपण नक्कीच करायला हवे. जय भीम.